नमस्कार. मी बालाजी साळुंके. BS ऑनलाईन सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांना विनंती आहे, जर कुणी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर सर्वांनी लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून शेजारील बेल आयकॉन बटनवरती क्लिक करा, जेणेकरून या यूट्यूब चॅनलवरती येणारे नवनवीन व्हिडिओ आपणा सर्वांपर्यंत सर्वात अगोदर पोचतील. तर आज आपण बघतो की संदेशवहनाची अनेक माध्यमं आपल्याला दिसून येतात. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा एकमेकाचे विचार एकमेकापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आज टेलिफोनचा वापर करतो आहे. त्याचबरोबर पूर्वीच्या काळी कबुतराच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण केली जायची, विचारांचं आदानप्रदान केलं जायचं. आताच्या आधुनिक युगामध्ये आपण बघतो आहे की आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी मोबाईलवरील टेक्स्ट मेसेज हा एक उत्तम पर्याय या ठिकाणी आपण वापरत आहोत. परंतु टेक्स्ट मेसेज ही सुविधा वापरण्यासाठी आपणाला त्याची किंमत मोठ्या प्रमाणात मोजावी लागत आहे. परंतु इंटरनेटवरती ईमेल ही एक अशी सुविधा आहे की मेसेज पाठवण्यासाठी कोणताही अतिरिक्त चार्ज आपणाला द्यावा लागत नाही. ईमेलचा लॉंग फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक मेल. तर जगामध्ये रे टॉमिल्सन या शास्त्रज्ञांनी 1971 साली पहिला मेल या ठिकाणी पाठवलेला आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की स्वतःचं ईमेल अकाउंट कशा पद्धतीनं तयार केलं जातं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तयार केलेलं जीमेल अकाउंट कशा पद्धतीनं ऑपरेट केलं जातं आहे. तर चला तर आपण आज बघूया हे तयार केलेलं आपण जीमेल अकाउंट. जर कोणाला आपल्याला ईमेल पाठवायचा असेल तर या ठिकाणी कंपोज किंवा राईट मेल हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. कंपोजवरती क्लिक केल्यानंतर टूमध्ये ज्या व्यक्तींना आपण मेल पाठवायचा त्या व्यक्तीचा संपूर्ण ईमेल ॲड्रेस ह्याच्यामध्ये आपल्याला टाकणं गरजेचं आहे. एकच मेल एकाच वेळेस एकापेक्षा जास्त जणांना पाठवायचा असेल तर ईमेल आय डी झाल्यानंतर फक्त कॉमा द्यायचा, तदनंतर दुसरा ईमेल आय डी त्या ठिकाणी एंटर करायचा. सब्जेक्टमध्ये तुम्हाला सब्जेक्ट तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला जो मजकूर या ठिकाणी टाईप करावायचा आहे तो मजकूर या ठिकाणी टाईप करा. जर तुम्हाला मेलसोबत एखादी फाईल अटॅच करायची असेल तर अटॅचमेंट या ठिकाणी ऑप्शन आहे, अटॅच फाईल्स त्याच्यावरती क्लिक करा. तर ईमेलमध्ये आपण एकाच मेलवरून जास्तीत जास्त 20 फाईल एका वेळेस अटॅच करू शकतो. आणि साईजची मर्यादा जर म्हटलं तर आपण जीमेलवरून 25 MB एका मेलद्वारे डाटा आपण या ठिकाणी पाठवू शकतो. त्याचबरोबर ईमेलच्या वेगवेगळ्या साईट आहेत. रीडमेल असेल, याहू असेल, हॉटमेल असेल, या सर्व साईटवरून आपण जास्तीत जास्त 20 MB एका मेलद्वारे साईजचा मेल आपण पाठवू शकतो. परंतु फक्त जीमेल हे असं ईमेलची वेबसाईट आहे की ज्याच्यावरून आपण 25 MB डाटा एका मेलद्वारे पाठवू शकतो. तर अटॅच फाईलवरती क्लिक करा. अटॅच फाईलवरती क्लिक केल्यानंतर जी फाईल आपल्याला मेलद्वारे पाठवायची आहे त्या लोकेशनचा फोल्डर तुम्ही या ठिकाणी ओपन करा. तुम्ही मेलद्वारे टेक्स्ट फाईल पाठवू शकता, PPT फाईल पाठवू शकता, एक्सेल फाईल पाठवू शकता, JPG फाईल पाठवू शकता, PDF फाईल पाठवू शकता. ज्या काय तुम्हाला फाईल पाठवायच्या आहेत त्या फाईल तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता. त्याच्यावरती क्लिक करून ओपन बटनवरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला फाईल अटॅच होताना दिसत आहे. आणखीन एखादी फाईल अटॅच करावायची असेल तर अटॅच फाईलवरती क्लिक करा. अटॅच फाईलवरती क्लिक केल्यानंतर ज्या लोकेशनला तुमची फाईल असेल ते लोकेशन इथून ओपन करा. ओपन बटनवरती क्लिक करा. दुसरी फाईल तुम्हाला अटॅच होताना या ठिकाणी दिसत आहे. अटॅच झाल्यानंतर सेंड बटनवरती क्लिक करा. मेल तुमच्या या ठिकाणी तुम्हाला मेसेज शो होतोय, मेसेज सेंड. आता आलेले मेसेज सर्व मेसेज इनबॉक्स या फोल्डरमध्ये सेव्ह असतात. जे मेसेज तुम्ही किंवा मेल पाठवले असतील तर पाठवलेले मेल पाहण्यासाठी सेंड बटनवरती क्लिक करा. ह्याच्यामध्ये तुम्हाला पाठवलेले मेलचा रेकॉर्ड पूर्णपणे या ठिकाणी दिसून येईल. अटॅच फाईल तुम्ही पाठवू शकता, बघू शकता या ठिकाणी. अशा पद्धतीनं फाईल तुम्ही एखाद्याला मेल तुम्हाला पाठवायचा असेल तर तुम्ही तो मेल पाठवू शकता. एखाद्या व्यक्तीचा मेल जर तुम्हाला या ठिकाणी आला असेल
तर या ठिकाणी त्या मेल ओपन करण्यासाठी त्या नावावरती या ठिकाणी क्लिक करा. तुम्ही या ठिकाणी टेक्स्ट मजकूर तो बघू शकता. या मेलसोबत कोणतीही अटॅच फाईल नाही. बॅक करण्यासाठी बॅक बटनवरती क्लिक करा. आता ह्या मेलसोबत अटॅच फाईल आलेली आहे. अटॅच फाईल डाउनलोड करण्यासाठी ह्या बटनवरती ॲरो आणल्यानंतर डाउनलोड हा ऑप्शन येतो आहे. डाउनलोडवरती क्लिक करा. टास्कबारच्या वरती तुम्हाला ती फाईल डाउनलोड झालेली या ठिकाणी दिसून येईल. आता हे झालं एखाद्याला व्यक्तीला मेल पाठवणं, त्याचबरोबर आलेला मेल रीड करणं. तर ईमेलवर जर तुम्ही एखादा मेल डिलीट केला तर 30 दिवसांपर्यंत ट्रॅश फोल्डरमध्ये तो मेल राहतो. 30 दिवसानंतर ॲटोमॅटिकली ट्रॅश फोल्डरमधून तो मेल डिलीट होत असतो. डिलीट केलेला मेल 30 दिवसांपर्यंत ट्रॅश फोल्डरमध्ये असतो. 30 दिवसानंतर ॲटोमॅटिकली तो मेल या ठिकाणी डिलीट होत असतो. तुम्हाला जर हा अकाउंट तुम्हाला क्लोज करावायचा असेल तर या ठिकाणी डायरेक्टली क्लोज बटनवरती क्लिक न करता प्रोफाईल पिक्चरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी साइन आउट हे बटन आहे. साइन आउट बटनवरती क्लिक करा. साइन आउट झाल्यानंतर तुमचं ईमेल अकाउंट या ठिकाणी सुरक्षितपणे बंद झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तर मेलचा फायदा आपल्याला असा आहे की तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये, कमी शारीरिक श्रमामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका क्षणार्धात मेल या ठिकाणी पाठवू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जरूर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आणि जर काय तुमच्या सजेशन असतील तर तुम्ही जरूर या ठिकाणी सुचवू शकता. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा. जेणेकरून लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक केल्यानंतर आणि बेल आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.